नमस्कार. आपण नेटसप कंपनीच्या माध्यमातून आपण एक रिझल्ट समजून घेण्यासाठी धामणगाव या ठिकाणी आलोय. तर इथले प्रगतिशील शेतकरी चंदूभाऊ गाडवे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर त्यांनी स्टीमरीच, बायो 99 आणि व्यायाम, रॅपअप असे नेटसप चे प्रॉडक्ट वापरलेले आहेत. तर त्यांच्याकडनं आपण समजून घेऊया त्यांना काय-काय रिझल्ट आलेत आणि कशा पद्धतीनं समाधानी आहेत ते. तर मी हे लावताना पाऊस चालू होता. बरं बराच पाऊस चालू होता. तर मी हे लावल्यावर दुसऱ्या दिवशी व्यायाम आणि बायोनायनो त्याचा चूळ दिला. त्याच्यावर मी म्हणजे काय झालं होतं का ज्यावेळेस लागवड केली त्यांनी, तर मी पण आलो होतो. दुसऱ्या दिवशी आलो होतो. तर पूर्ण पाणी साचलेलं होतं आणि पाणी जास्त असल्यामुळे त्यांना मल्चिंग पण करता नाही आला. बघू शकतो आपण मल्चिंग न टाकलेला प्लॉट आहे. म्हणजे मल्चिंग टाकताच आलं नाही, पूर्ण पाणी साचलं होतं. पण त्यांची मानसिकता इतकी स्ट्राँग होती का टोमॅटो लावायचे आणि टोमॅटो बनवायचे. तर त्यांनी त्या पाणी साचलेल्या ह्याच्यातच टोमॅटो लावले होते. पण मग पाणी जेवढं होतं तरी टोमॅटो लावून त्यांनी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी व्यायामचं ड्रिंचिंग केलं होतं आणि रॅपअप पण वापरलं होतं. आतापर्यंत सर किती स्टीम रिचच्या फवारण्या झाल्यात तुमच्या? आज टेंबरीजच्या 4 महिन्याचा प्लॉट आहे तुमचा. हो, 9 तोडे झालेले आहे प्लॉटचे. हो 8 तोडे झाले. 8 तोडे झालेले आहे. हं. तर किती फवारण्या स्टीम रिचच्या झालेल्या आहे? 4-5 व्हायले. 5 पहिलाच करेल फवारण्या आहे. हो. झालेल्या आहे नाही आणि 5-6 5-6 हां. तर त्यांनी व्यायाम वगैरे प्रॉपर शेड्यूल त्यांच्या पद्धतीनं, कारण हे जुने कस्टमर आहे, जुने शेतकरी आहे. नेटसर्फवर त्यांचा विश्वास आहे आणि ते कंटिन्यू वापरतात. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने शेड्यूल घेऊन त्यांचा विश्वास बायोफिट रेंजच्या पूर्ण प्रॉडक्टवर आहे. त्याच्यामुळे त्यांना तशा विश्वासानं रिझल्ट पण आलेला आहे. तर आता तुमच्यात आणि इतर शेतकऱ्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये काय डिफरन्स दिसतो आता चालूमध्ये? की माझा प्लॉट अजून तसाच आहे. हं. बाकीचे प्लॉट संपून गेले. सुकवा आला, करपा आला, ते संपून म्हणजे गेले आणि पाऊसच इतका हां. पडला, लागवड झाल्यानंतर महिनाभर पाऊस कंटिन्यू होता. तर त्या पिरियडमध्ये काही जणांनी प्लॉट काढून टाकले, कारण होणारच नाही. आणि यांनी ते प्लॉट बनवून दाखवले. नेटसपचा आणि काही केमिकलचे प्रॉडक्ट घेऊन त्यांनी ते प्लॉट अगदी योग्य पद्धतीने बनवले. दुसरी गोष्ट सर, तुमचा आजचा मार्केट भाव किती आहे? मार्केट भाव ₹1000 हां. तर आपला 8,900 गेला जुना माल असल्यामुळं. हां, तरी लय झाला भरपूर आणि मालही बी 100 जाळी काढली एक हं. हं. तोड्याला. एक तोड्याला हां, हां. 100 जाळे. आणि सर स्टीमरीजचे एक फायदे जर म्हणाल तर त्यांना पण माहिती आहे का त्यांचं शेड्यूल प्रॉपर असल्यामुळं नवीन शेंडे आणि हिरवेपारपणा हे बघा, अजून पण प्लॉटमध्ये दिसतोय हे आपल्याला. बघा इतकं फळ आहे अजून. एवढं फळ हां. दाखवलं नाही या झाडाला. हे बघा. म्हणजे हे एकच पावसामुळं झाड नाही. फूल हे बघा. वगैरे, गळ वगैरे हं. होत राहते. या आता शेंडा बी थंडीचा पिरियड निघाला चालू आहे. आणि हे बघा इकडे बी. हं. हे बघा हां. हे झाड बघा परत नवीन फुटलं. नवीन फोटो आहे. हो, हे बघा आणि आत्ताही मला असा आहे 20-48 आहे हा. 20-48. हां, म्हणजे हं. एवढी पाहिजे तेवढी साईज होत नाही. हां, याची आणि साईज कमी आहे, म्हणजे साईज जास्त वाटते हो, आपल्याला. हां. जास्त आहे आणि शेवटचा आहे ना वरला आहे ते. वरचं आपण आहे. हं. इथला कुठला हा हा बघा. वरचा हा काढला. बघा, हा लाईव्ह पहा. हां, हां. हां. हा इथं आहे अजून एक काय आणि हे बघा हे फळ बघा. पूर्ण इकडे दाखव ना फळ. एका ठिकाणी लोकं काय बोलतील? हां, एकच ठिकाणी एकच दाखवलं. ठिकाणी दाखवली. बघू शकता यांचा पूर्ण प्लॉटच बघा. वर शेंड्यापर्यंत दाखवते. तर तुमचा आता अनुभव सांगा थोडक्यात, की आपण हे बायोफिटची शेती करतो याच्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत जे काही केलात, स्वतःच केलात तुम्ही चांगल्या पद्धतीनं. हं. तर तुमचा अनुभव काय सांगतो? म्हणजे बायोफिटची शेती करायला गेलात आपल्या स्टिम्युलस बायोन्यूट्रिएंटची. तर शेतकऱ्याचा विश्वास कसा वाढतो किंवा कशा पद्धतीने तुमचा विश्वास वाढला? त्यांनी तो बनवाय पाहिजे आणि रेग्युलर वापरायला पाहिजे तो. बरोबर. नाही तर हे एक दिवस वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं. याला काय अर्थ राहत नाही. म्हणजे तुम्ही धरसोड करायला हां, नको. धरसोड करायला नको आणि हं. स्वतः वापरलं ना, कंटिन्यू वापरा. बरोबर. तरच फायदा मिळेल. त्याच्यात केमिकल सुद्धा वापरू शकता तुम्ही. बरोबर. आणि माझे एक तुम्हाला असं विचारतो मी तुम्हाला का जर नेटसपचे प्रॉडक्ट वापरले, स्टीमरिच बायो 90 म्हणा, रॅपअप म्हणा, याचा खरोखर रिझल्ट येतो आणि उत्पन्नात कशी वाढ होते का? बिनधास्त होते ना. भरपूर आहे. 100% म्हणजे 100%. तुमचं खर्च लिमिटेड राहून उत्पन्न वाढू शकतं हो, वाढतं ना. स्टीमरिचने. टेम्परेचरनं आपल्याला झाडाचा फायदा भेटतो आणि हां, हां. माल भरपूर निघतो. बरं, याचं बरं, काही हे दुमत नाही. बरं.
ठीक. तर बघा ज्यावेळेस शेती म्हणजे टोमॅटो लागवड करायचे होते, त्यावेळेस वातावरण नव्हतं लागवड करायची. तरी पण इथं कारण वरती भात शेती आहे. तुम्ही बघू शकता. त्याचा पूर्ण पाण्याचा प्रवाह इकडनंच येतो. बरोबर. म्हणजे जमीन उंच टेकडावर असती तर ठीक आहे. पण मग पाण्याची जमीन होती, तरी पण प्लॉट चांगल्या पद्धतीनं म्हणजे व्यायाम, रॅपअप यांनी मुळं मजबूत केले आणि त्यामुळं हे सक्सेस त्यांना 100% मिळाला. आणि मल्चिंग असते तर अजून फायदा. त्यांचं लक्ष पण प्लॉटकडं कायमस्वरूपी असतं. असं. बरोबर. ओके. तर तुम्ही मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू सर.